नमस्कार. हे आमचे इयत्ता पहिली व दुसरीचे विद्यार्थी आहेत. आज आम्ही एक नवीन गोष्ट शिकलेलो आहोत म्हणून हा व्हिडिओ करतोय. आमच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना आज मी कोटीपर्यंत संख्या स्वतः तयार करायची, स्वतः लिहायची, त्याचं वाचन देखील करायला अगदी सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे. कसं ते मी नंतर सांगेन. त्यापूर्वी आमचे सर्व विद्यार्थी हे पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी आहेत. कोटीपर्यंत संख्या कशी तयार करतात हे पाहूयात. कोटीपर्यंत संख्या तयार करताना सर्वात महत्त्वाचं आहे की 1 ते 100 संख्या मुलांना विचारू दे, उलट विचारू दे, आदल्यामधल्या कुठल्याही विचारू दे, ते येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर कुठलंही मूल, अगदी पहिलीचं मूल, अंगणवाडीचं मूल देखील कोटीपर्यंत संख्या स्वतः तयार करू शकतं. आता बघा, ही वरची संख्या मी तयार करून दाखवलेली आहे आणि खालची संख्या आमच्या पहिलीच्या मुलांनी तयार केली. आता आणखी एका विद्यार्थ्याला मी सांगते, तो स्वतः संख्या तयार करेल आणि आमची मुलं वाचन करतील. कोण करते? शौर्य करशील? संख्या तयार कर एक. तुम्ही सगळ्यांनी वाचन करायची बाळांनो. हां, शौर्य लिही बाळा. अंक छान काढ शौर्य. बघा, अंक देखील तो मनाने घेतोय. अतिशय सोपं आहे शिकवायला मुलांना हे. अरे अरे हां, छान. ओके, चला आता सगळेच वाचा रे बाळांनो, सगळेजण वाचा. हां, मी बोट ठेवते, तुम्ही सगळेजण वाचा. 1 मिनिट. हा वाचा. चला. 5 कोटी 12 लक्ष 11,742. व्हेरी गुड, छान. आता आणखी एक संख्या तयार करते का कोण? राजवर्धिनी करशील? चला घ्या. तुम्ही सगळ्यांनी वाचन करायचं बाळांनो. ओके, हा लिही. पटपटली बाळा अंक. छान, व्हेरी गुड. छान. ओके. बघा रे, तिनं कोणती सर्ग राजवर्धिनी सगळ्यांना अंक वाचायचे. बघा, ही संख्या तिनं तयार केलेली आहे. बाळांनो, सगळेजण ह्या संख्येचं वाचन करणार? चला, हा वाचा मोठ्यानी. हा 8 कोटी 24 लक्ष 33,341. व्हेरी गुड, अतिशय छान बाळांनो, व्हेरी गुड. चला, तुमच्या सगळ्यांसाठी एकदा झक्कास क्लॅप. 1 2 3 स्टार्ट. बघा, आता ह्या संख्या वाचन करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. आमच्या शाळेत आरेखन आहे, आरेखनावर शिकवले. आरेखन दाखवते तुम्हाला. हे पहा, आमच्या शाळेत असं या पद्धतीनं ज्ञानरचनावादी आरेखन केलेलं आहे. याच्यावरती मुलं लवकर शिकतात. अगदीच हे नसेल तर आत्ता मी ज्या पद्धतीनं फळ्यावर दाखवलं त्या पद्धतीनं तुम्ही मुलांना शिकवलं तर देखील तरी चालेल. हे बघा, इथं एकक, इथं एक संख्या लिहायची. दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. मुलांना ह्याचे लॉंग फॉर्म माहीत असणं महत्त्वाचं आहे. हे जर माहीत असेल तर मुलं अतिशय सोप्या पद्धतीने संख्या तयार करतात. ह्याच्यावरती मुलांचा सराव फार लवकर होतो. अगदीच नसेल तर मी फळ्यावर दिले त्या पद्धतीनं तुम्ही शिकू शकता. आता संख्या कशी वाचायला शिकवायची मुलांना ते पाहूयात. मुलांना 1 ते 100 संख्या परफेक्ट वाचता येत असतील तर मुलं हे सहज करू शकतात. मुलांना ह्या सर्व रकान्यामध्ये बघा, इथं प्रत्येक रकान्यामध्ये मुलांना 0 ते 9 मधील कोणताही एक अंक प्रत्येक रकान्यात लिहायला लावायचा. एखादा अंक डबल झाला तरी चालेल, तोच अंक पुन्हा पुन्हा आला तरी चालेल. फक्त वाचन कसं शिकवायचं बघा. इथं जेव्हा मुलं अंक लिहितील, आधी एककाच्या घरामध्ये अंक लिहायला शिकवायचा. म्हणजे इथं लिहिलं, आता काय लिहिलं आपण? 5. मग मुलांना वाचन आधी इकडून शिकवायचं. नवीन 5 एकक 5 झालं. दशकाच्या घरात 4 लिहिल्यानंतर 4 दशक 5 किती? 45. ही संख्या एकत्रित वाचायला सांगायची. बघा, ही संख्या एकत्रित वाचायला लावायची सराव होईपर्यंत. म्हणून ह्या दोन्ही संख्येला एकत्रित गोल केला की मुलं हे संख्या एकत्रित वाचणार 45. शतकाच्या घरात अंक लिहिलाय 6 शतक म्हणजेच 645. असं टप्प्याटप्प्याने मुलांना शिकवायचं आहे. त्यानंतर आता हजारच्या घरात कोणती संख्या लिहिली? 3. मग इथं वरती काय आहे स्थान लिहिलेलं? 3645. असं एक टप्पा एककाकडून मुलांना एक अंक वाढवत संख्या वाचायला शिकवायची आहे. आता 10,000च्या घरात आपण 7 अंक लिहिला. हे 10,000 असल्यामुळं
7 आणि 3 एकत्र वाचायचे. काय झाली मग ही संख्या तयार? 73,645. टप्प्याटप्प्याने यायचं. त्यानंतर आता लक्षच्या घरात 8 हा अंक लिहिला. बघा मूल कसं वाचणार मग? 8,73,645. आता दशलक्षच्या घरात आपण 2 अंक लिहिला. मग दशलक्ष असल्यामुळे हे 2 अंक एकत्रित वाचायला लावायचे. मुलांना समजेपर्यंत हे 2 आणि ह्या 2 अंकांना एकत्रित गोल करायला लावायचं, म्हणजे मुलांना समजते की त्यांना वाचन करायचं आहे. मग आता संख्या काय तयार झाली बघा? 28,73,645. आणि इथं कोटीच्या घरात लिहिला अंक 9. मग पूर्णपणे संख्या काय तयार झाली? 9,28,00,073. बघा ही संख्या एकत्रित वाचल्यामुळं 28,73,645. अशा पद्धतीनं मुलांना ह्या कोटीपर्यंत संख्या स्वतः तयार करून स्वतः लिहून वाचन करायला शिकवायचे आहेत. याचं मूल्य देखील मुलांना कळलं पाहिजे. आम्ही एक रुपयाच्या, एककासाठी 1 रुपयाच्या, दशकासाठी 10, शतकासाठी 100, हजारासाठी 1000, 10,000साठी 10,000, लक्षासाठी 1,00,000 अशा नोटा छापडीच्या नोटा आम्ही पुठ्ठ्याच्या नोटा तयार केलेल्या आहेत, जेणेकरून मुलांना व्यवहारिक ज्ञानात त्याचा वापर कसा करायचा किंवा त्याचं मूल्य काय आहे हे समजतं. पण सुरुवातीला फक्त मुलांना वाचन शिकवा. इयत्ता 2रीत गेल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष तुम्ही त्याचं मूल्य व्यवहार ज्ञान शिकवलं तरी चालेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. माझे इयत्ता 1ली 2रीचे विद्यार्थी कोटीपर्यंत संख्या स्वतः तयार करतात, लिहितात, वाचतात. हे सर्व शक्य झालं आहे मी तयार केलेल्या या गणित अभ्यास पुस्तिकांमुळे. गणित अभ्यास पुस्तिका ही मराठी माध्यमासाठी देखील आहे आणि सेमी माध्यमासाठी देखील आहे. बघा या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे? प्रत्येक अंक दृढीकरण होण्यासाठी स्वतंत्र असं स्वाध्याय दिलेले आहेत. भरपूर स्वाध्याय दिलेले आहेत ह्याच्यामध्ये. त्यामुळं मुलांना त्या अंकांसंदर्भातच्या पुढची मागची संख्या, लहान मोठी संख्या, अंकी अक्षरी संख्या, बेरीज वजाबाकी, अंकांची बेरीज गोष्ट, त्यानंतर रिकाम्या जागी गणितं लिहून पूर्ण कर, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मागे मोजून वजाबाकी कर, गणित गोष्टी स्वतः तयार कर, टप्पा ओळखून संख्या लिही, असे बऱ्याचशा कृती आहेत ज्या या पुस्तकांमध्ये दिलेल्या आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत ही पुस्तकं पोहोचलेली आहेत. त्याचा फायदा त्यांना झालेला आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांसारखेच ते विद्यार्थी देखील छान तयार झालेले आहेत. जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत किंवा आत्ता जे विद्यार्थी 1लीला येणार आहेत किंवा 1लीतून 2रीला जाणार आहेत आणि ज्यांच्याजवळ अजून हे पुस्तक नाही, मग तो विद्यार्थी सेमी माध्यमाचा असू दे किंवा मराठी माध्यमाचा असू दे, त्याच्यासाठी ही पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. संपूर्ण बाजारामध्ये तुम्हाला फक्त 1 ते 100 अंकासाठी स्वतंत्र स्वाध्याय असलेलं एवढं मोठं आणि एवढ्या प्रचंड प्रमाणात स्वाध्याय असलेलं पुस्तक कुठंही पाहायला मिळणार नाही. मी स्वतः शिक्षिका असल्यामुळे हे पुस्तक मी स्वतः तयार केलेलं आहे. मला माहिती आहे मुलांना काय लागतं, काय घ्यावं लागतं, मुलांचा सराव कसा घ्यावा लागतो. अतिशय दर्जेदार पुस्तक आहे. बघा पुस्तकांमध्ये तुम्हाला अभिप्राय देखील पाहायला मिळतील की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून असे वेगवेगळे अभिप्राय मला आलेले आहेत या पुस्तकांसाठी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा हा नवोपक्रम मी राज्यस्तरावर सादर केलेला होता. या नवोपक्रमाला राज्यामध्ये 2य क्रमांक मिळालेला आहे. हा नवोपक्रम यशस्वी मी माझ्या विद्यार्थ्यांवर करून दाखवल्यामुळे बघा व्यक्ती अभ्यास राज्यात अव्वल अशा या पद्धतीनं हा नवोपक्रम मी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांवर, विशेषतः माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांवर सक्सेसफुली राबवून दाखवलेला आहे. माझे विद्यार्थी गणितात इयत्ता 1लीचे विद्यार्थी अतिशय सुंदर गणितात तयार आहेत. बघा हा तर स्वाध्याय इतका छान आहे. एकच संख्या वेगवेगळ्या 3 प्रकारे बनवायची. हे सगळं आणि तुम्हाला अशा पद्धतीने प्रत्येक अंकावर स्वतंत्र स्वाध्याय असलेलं हे गणिताचं मराठी माध्यम असू दे किंवा इंग्रजी माध्यम असू दे हे पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर इथं माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. बघा या दोन्ही ठिकाणी दिलेला आहे. या मोबाईल नंबरवरती तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही मोबाईल नंबरवरती तुम्ही मेसेज करा व्हॉट्सॲपला आणि हे पुस्तक मागवू शकता. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व अंकांचा छानपैकी सराव करत राहा आणि आपल्या मुलांचा गणित विषयाचा पाया पक्का करण्यासाठी पुस्तक नक्की ऑर्डर करा.